नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या चांगल्याच रंगत चाललेल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत असताना दिसत आहे. त्यातच भाजपचे एकनिष्ठ संघटनात्मक ताकद असलेले 15ड उमेदवार रामचंद्र घरत यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यांनी आतापर्यंत माजी जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, गटनेते अशा जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पडलेल्या आहे. आज आपण त्यांच्यासोबत भाजपची ताकद, शिवसेनेचं आव्हान आणि तुर्भेगावचा विकास या सर्वाबाबत चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आवाज टुडेमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, काय अजेंडा घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात? खरं तर भारतीय जनता पार्टीचा एकच अजेंडा आहे, आपापल्या एरियाचा विकास. संपूर्ण भारतामध्ये आपापल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकच सूचना आहे की विकासावर भर द्या आणि विकासाच्या माध्यमातून लोकांना प्रवृत्त करा की ते BJPला वोट करतील. त्याचबरोबर त्या प्रत्येकाच्या खालच्या स्तरावरच्या लोकांबरोबर जाऊन त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हा. त्यांची व्यवस्था असेल, त्यांची आरोग्याची व्यवस्था असेल, त्यांच्या घरासमोर काही जर अशा गोष्टी असतील, त्यांना स्वच्छतेच्या माध्यमातून त्यांना प्रवृत्त करा की ते BJPला वोट करतील. आणि त्याच माध्यमातून आमचा देखील अजेंडा तोच आहे की आम्ही विकसित तुर्भे हाच मुद्दा घेऊन पुढे निघतो आहे. तुर्भेगावचा विकास तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे? तुर्भेगाव ही माझी जन्मभूमी आहे, तुर्भेगाव माझी कर्मभूमी आहे आणि तुर्भेगावाची माझी आई देखील आणि तुर्भेगावचे वडील पण. त्याच्यामुळे तुर्भेगाव हा माझा जीव आहे आणि त्या जीवावर त्या अर्थाने प्रेम करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून गेली 15 वर्षामध्ये तुर्भेगावामध्ये अनेक अशा विविध विकसित कामं आमच्या मधून घडलं. लोकांना फ्रीडम दिलं गेलं. लोकांना आपापल्या फॅमिलीबरोबर सुखसंपन्न राहण्यासाठी कशाप्रकारे त्यांना काही देता येईल, काही करता येईल, त्यांच्यासाठी काही योगदान देता येईल का याचा विचार करून गेली 15 वर्ष तुर्भ्याच्या लोकांना सुखमय ठेवण्याचा विचार आम्ही केला. आणि येणाऱ्या 5 वर्षात देखील की जे राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करणे ही आमचं ध्येय आहे. त्याचबरोबर लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं, त्यांना एक आनंद देणं, त्यांना एक ऊर्जा देणं हेच काम आमच्या माध्यमातून होणार आहे. सर, गेले 15 वर्षामध्ये कोणती कामे अपुरी राहिली आहेत असे तुम्हाला वाटते? गेल्या 15 वर्षामध्ये मी विविध मीडियामध्ये घोषित करतो आज की आमच्या गावाला जी भौगोलिक जी रचना आहे त्या रचनेमध्ये तलाव हा एक शोभेवंत आमचं ठिकाण आहे. कारण सगळीकडून लोक तलावाच्या दिशेने येतात आणि मग तलावामध्ये एक सुशोभन करणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्या माध्यमातून तलावामध्ये एक विकसित असा ठाण्याच्या धर्तीवर एक जॉकिंग ट्रॅक बनवण्याचं ठरवलं आहे. त्या माध्यमातून तलाव 1 इंच पण कमी होणार नाही, पण तलावाच्या माध्यमातून ते चांगल्या प्रकारे त्याला सुशोभन करणं गरजेचं आहे. कारण एखादं घर असतं, त्या घराचं हॉल आपण एकदम अतिशय चांगलं सुशोभन करतो, बाकी बेडरूम वगैरे काही गोष्टी आपण दुर्लक्षित करतो. तशा प्रकारे तुर्भे गावाचा हॉल हा तलावाचा एरिया असून त्याला सजवणं, त्याला सजवण्याचं काम करण्याचं आमचा जो उद्देश आहे त्याला गावकरी देखील पाठिंबा देतील असा मला पूर्ण विश्वास आहे. त्या माध्यमातून ते देखील मी करणार आहे. एक जिम आहे, जी जिम आत्ता ग्राउंड फ्लोअरला आहे, त्याला 2 फ्लोअर देऊन युवक, सिनियर सिटीजन आणि महिला यांना त्या जिमच्या माध्यमातून त्यांचं शारीरिकदृष्ट्या आरोग्य ठीक राखण्यासाठी आम्ही ती एक वास्तू बनवणार आहे. ग्राउंडचं काम तर सुरूच झालेलं आहे, त्याला लॉन लावून एक चांगल्या प्रकारचं मुरुमची फिलिंग करून त्याला उंच करून त्याला सजवण्याचं काम देखील आमच्या माध्यमातून होतं आहे. उर्वरित जे सगळे आतले रस्ते राहिलेत त्याला RCC करण्याचं काम देखील टेंडर झालेलं आहे. इलेक्शन झालं तेही काम सुरू होतं. तुर्भ्याची इतकी गळी की RCCमध्ये राहणार नाही आणि RCC अशा प्रकारचं आम्ही करतो आहे की 25 वर्ष या तुर्भ्याच्या आतल्या भागात कुठेही काहीही एकही खड्डा येणार नाही आणि चांगल्या प्रकारे ते रस्ते राहतील अशा पद्धतीची रचना आमच्या माध्यमातून करणार आहोत. आणि विविध कामं जी येतील ती त्या माध्यमातून करू. जसं की शालेचं कामाचं टेंडर देखील झालेलं आहे, तिथे देखील एक चांगलं काम करतो आहे. वार्ड ऑफिसचं देखील एक मोठी बिल्डिंग उभारण्याचं काम सुरू आहे, तेही आम्ही करतो आहे. या माध्यमातून बरीच काही गोष्टी आहेत ज्या आमच्या करायच्या आहेत आणि केल्या गेलेल्या आहेत, तेच लोकांसमोर घेऊन आम्ही जातो आहे. सो तुर्भेकरांनी तुम्हाला का संधी द्यावी असं तुम्हाला वाटतंय? तुर्भेकरांनी मला संधी यासाठी द्यावी की मी प्रामाणिकपणे तुर्भ्याचं काम करतो. अनकॉर्पोरेट नगरसेवक म्हणून माझी ख्याती आहे. मी प्रत्येक सुखदुःखामध्ये जातो, प्रत्येकाच्या दुःखाच्या ठिकाणी मी पहिला पोचणारा माणूस आहे आणि सुखाच्या ठिकाणी देखील पहिला पोचणारा माणूस आहे. सामान्य लोकांचं हे तुर्भे गाव कशा प्रकारे आनंद राहील हाच डोळ्यासमोर माझा उद्देश नेहमी असतो
आणि लोक नेमकं हे धरून आहेत की रामचंद्र घरत आमच्या दुःखाच्या स्थळी पहिले पोचतात, रामचंद्र घरत आमच्या सुखाच्या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये भरभरून योगदान देतात आणि या माध्यमातून याच माझ्या कार्यातून लोक मला जिंकून मोठ्या प्रमाणे पोचपावती देतील. सर, नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने होत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर तुम्ही ते कसं दूर करतायत, नागरिकांपर्यंत कसं पोहोचताय? आमचा जो प्रभाग आहे तो साधारण 36,000 वोटरचा आहे. खूप मोठा प्रभाग आहे. भौगोलिकदृष्ट्या इथून तुर्ब्यापासून तो कोपरीपर्यंत. मग आम्ही एक स्ट्रॅटेजी अवलंबली की हे सामान्य लोक आहेत, काही ठिकाणी स्लम टाईपचे लोक आहेत, मिडियम क्लासचे लोक आहेत, यांना या गोष्टी नीट समजावून सांगणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही घरोघर जातो आहे. मी स्वतः घरोघर जातो आहे. आमचे तिन्ही उमेदवार घरोघर जात आहेत. त्यांना समजावून सांगत आहेत कशा प्रकारची मशीन असणार आहे, कशा प्रकारचे आपल्याला वोट द्यायचे आहेत आणि मग त्या माध्यमातून त्यांना एक छोटीशी एक माहिती देतो. त्या माहितीच्या माध्यमातून त्यांना समजलं जातं. हे समजवणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्हाला घरोघर जाणं गरजेचं आहे. आम्ही रस्त्यावर जाऊन किंवा पळत जाऊन किंवा रॅलीच्या माध्यमातून त्यांना हे समजावून सांगणार नाही, हे आम्हाला ज्ञात आहे. आणि म्हणून आम्ही घरोघर जाण्याचा जो पवित्र आता घेतलेला आहे त्या माध्यमातून सेक्टर 19, सेक्टर 21, आमची EWC कॉलनी, आज संध्याकाळी सेक्टर 20, सेक्टर 26 कोपरीगाव अशा ठिकाणी आमचं जाऊन झालेलं आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये आम्ही तुर्भ्या गावात जाणार आहोत आणि लोकांना ह्या पद्धतीचं वोटिंग कशा प्रकारे केलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, ही निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना आहे, तर तुम्हाला हे कसं आव्हान वाटतंय? भाजप विरुद्ध शिवसेना जरी असली तरी आमच्याकडे तुलेबल्ले असे नेते आहेत. सन्माननीय दादा गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून या नवी मुंबईमध्ये विकसित नवी मुंबई करण्यामध्ये खूप मोठा त्यांचं योगदान आहे. त्यांना तर नवी मुंबईचे शिल्पकार म्हणतायत. खरंच त्या माध्यमातून त्यांचे जे डिसिप्लिन आहे, त्यांचं विकासाचे जे मुद्दे आहेत, ते विजन आहे, ते खरंच आमच्या नवी मुंबईतील काही ठिकाणी सामान्य लोक असतील त्यांना त्यांचं विजन, काही ठिकाणी रिचेस्ट लोक असतील त्यांना त्यांच्या ठिकाणी त्यांना त्यांची व्यवस्था करणं, काही ठिकाणी स्लम एरिया आहे त्यांनाही त्यांची व्यवस्था बघण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे. आणि त्या डिसिप्लिनच्या माध्यमातून दादा गणेश नाईक साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच लागून संदीपजी नाईक आहेत, संजीवजी नाईक आहेत, सागरजी नाईक आहेत, इकडे आमच्या बेलापूरच्या आमदार मंदाताई असतील, इथे आमचे अध्यक्ष डॉक्टर जिल्हाध्यक्ष राजेशजी असतील, मी स्वतः आहे. अशा प्रकारची आमची टीम एक दिलाने एक रूपाने काम करतो आहे. आणि त्या माध्यमातून निश्चितच नवी मुंबईची जनता ही शिवसेनेपेक्षा आम्ही उजवी असे दिसतो आहे. आमच्या सर्वेनुसार आम्ही 28 प्रभागामधून 18 प्रभागं ही आमच्या बाजूने आहेत आणि उरलेले 10 प्रभागामध्ये कुठे कुठे काही ठिकाणी आम्ही जोरदार मुसरी देखील मारतो आहे. याचा आमचा पूर्ण अभ्यासाच्या या माध्यमातून असं दिसतं आहे की आम्ही 75 ते 80 सीट काढून नवी मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवतो. सर, नवी मुंबईमध्ये भाजप जर सत्तेमध्ये आली तर नवी मुंबईमध्ये तुम्ही कोणते विकासात्मक बदल हे घडू इच्छिता आणि तुर्भे या ठिकाणाहून तुम्ही काय बदल घडवाल, काय विकास तुम्ही लोकांसमोर आणाल? नवी मुंबईत तर विकासाच्या माध्यमातून इतक्या वर्षामध्ये आम्ही शिल्पकार ज्यांना नाव देतो आहे असे सन्मानित दादा गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. या अनेक गोष्टी अजून छोट्या छोट्या कमी पडू लागल्यात. 2 धरणाच्या इथून पाणी आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होणार आहे. त्यांनी आम्हाला सूचित केलं की लोकांपर्यंत पोचवा की 24 तास पाणी देण्याचं जे आमचं ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी जर पाणी कमी पडलं तर आम्ही दुसऱ्या 2 धरणामधून आम्ही देखील त्याची व्यवस्था करतो आहे. हे देखील लोकांसमोर आहे. विशेष म्हणजे ते गेली 15 वर्षापासून म्हणतात की 20 वर्षे आम्ही घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढवणार नाही. त्याला आता पुढचे 20 वर्षे अजून सांगतायत. म्हणजे 20 आणि 15 35 वर्ष नवी मुंबईच्या लोकांना प्रॉपर्टी टॅक्स वाढणार नाही आहे, नवी मुंबईच्या लोकांना पाणीपट्टी वाढणार नाही. हे साध्या आणि संयमी लोकांना, स्लमच्या लोकांना अतिशय आल्हाददायक त्यांच्यासाठी या गोष्टी आहेत, त्या ते करतायत. असे अनेक रोड्सचं रुंदीकरण असेल, हवेचं रुंदीकरण असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष आहे आणि ते चांगल्या प्रकारे करतात. तुर्भ्यामध्ये देखील माझं तेच विजन आहे की लोकांना सुविधा पुरवणं हे आमचं ध्येय आहे आणि त्या ध्येयाने आम्ही पुढे चाललो आहे. RCC रोड असतील, इमारती असतील, व्यायामशाला असेल, शाळा असेल, महानगरपालिकेचा ऑफिस, सुजेचा ऑफिस असेल, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आम्ही तुर्भ्यामध्ये करतो आहे आणि पुढेही करणार आहोत. हेच विजन घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. सर, नवी मुंबईमध्ये घराणेशाहीचा आरोप हा केला जात आहे. तिकीट वाटपामध्ये एक घरामध्ये 2-2, 3-3 तिकीट हे मागितले जात होते, परंतु तुम्ही एकच तिकीट मागितलेलं आहे आणि तुमची ही ठाम भूमिका होती. यामागचं कारण काय होतं? नाही, यामागचं आमचं पार्टीचं डिसिप्लिन आहे. पार्टीने मला जे सांगितलं ते मी गेल्या 2014 पासून करतो आहे. पार्टीने सांगितलं 14ला
तू MLAचं इलेक्शन नाही लढायचं, मी गप्प बसलो. 19ला पण नाही सांगितलं, राहिलो. आत्ता पण नाही सांगितलं, राहिलो. पार्टीने दिलेला प्रत्येक आदेश मी मानणारा कार्यकर्ता आहे. पार्टीचा एकनिष्ठा आणि म्हणजे कधी कधी त्याला ओरिजिनल कार्यकर्ता असं म्हणतात ना, त्यातला मी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. रवींद्र चव्हाण साहेबांनी मला बोलवलं, त्यांनी मला सांगितलं की तू रामचंद्र एकच सीट लढायची आहे, आपल्या पार्टीचं डिसिप्लिन तुझ्यापासूनच सुरू करायचं आहे, तू जर करशील ते डिसिप्लिन पुढे चालेल. आणि म्हणून मी ताबडतोब हा बोललो, एका मिनिटामध्ये त्यांना हा बोललो आणि विषय संपवला. आणि भारतीय जनता पार्टीचा एक सक्षम कार्यकर्ता म्हणून आज मी एकच तिकीट घेतल्यामुळे सगळीकडे वावा होतो आहे. त्याचं कारणच ते आहे, प्रदेशामधून मला फोन येतात, महाराष्ट्राच्या विविध ठिकाणातून फोन येतात की तुम्ही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे समर्थक आणि कट्टर कार्यकर्ते आहात. नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसेल का? नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपच निश्चित महापौर बसेल. कारण जो आमचा सर्वे, आमचे 3 सर्वे आहेत. एक तर आमच्या CM यांच्यामधून एक सर्वे झालं, एक नाईक साहेबांनी सर्वे केलं आणि माझ्या प्रभागामध्ये मी स्वतः एक सर्वे केलं. असे सगळे सर्व्यांच्या माध्यमातून असं दिसतं आहे की 28 पैकी 18 जे आमचे प्रभाग आहेत ते वन साईड आम्ही काढतो आहे. उरलेले 10 जे आहेत ते 10मध्ये एक दुसरी सीट येईल आणि त्या माध्यमातून नक्कीच 75 ते 80 सीटचा जो आमचा अंदाज आहे तो खरा ठरवून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर नवी मुंबई महानगरपालिकेवर बसेल. येणाऱ्या 15 तारखेला निवडणुकीसाठी नागरिकांना तुम्ही काय आव्हान कराल? नागरिकांना मी एकच आव्हान करणार आहे की येणाऱ्या 15 तारखेला जे आपलं इलेक्शन आहे, जे बहुमूल्य मत आहे, ते मत आपण निश्चितच द्यावं. ते मताने येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईतील विकास कसा घडला जाईल, नवी मुंबईची ठेवणी कशा प्रकारे नीट राहील, नवी मुंबईत स्वच्छता असेल, आरोग्य असेल, असे अनेक जे सिव्हिल वर्कचे जे माध्यमातून रोड्स असतील, काही असतील, या अनेक याच्यावर एक चांगल्या प्रकारे अंकुश ठेवणारे महानगरपालिकेत नगरसेवक येतील आणि त्या माध्यमातून एक चांगला विकास पुन्हा एकदा नवी मुंबईचा त्याची वाटचाल सुरू राहील. कारण तुम्ही जर वोट दिलं तर तुम्ही त्या विकासाला वोट देणार आहात. तुमचा वोट अमूल्य आहे, कारण विकास साधण्यासाठी चांगला माणूस, सक्षम माणूस देण्याचं तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही सक्षम माणूस देऊन एक चांगला नवी मुंबईचा विकास, एक चांगला आपल्या गावाचा विकास, एक सेक्टरचा विकास, आपल्या जवळ घराचा विकास, आपल्या घराजवळचा विकास, हे जर आपल्याला व्हायचं असेल तर एक चांगला आणि सक्षम, पारदर्शक आणि अनकरप्टेड आणि सरळ चालणारा प्रामाणिक माणसाला निवडून द्यावं असं मी त्यांना कळकळीची विनंती करेन. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आवाज टुडेच्या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि प्रभाग 15D मधून तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की जर तुम्हाला तुर्भेगावचा विकास पाहिजे असेल तर प्रभाग क्रमांक D चे उमेदवार रामचंद्र घरत यांना विजयी करा असं त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे.